अमरावतीत महायुतीकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। प्रवीण पोटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। तर अमरावतीत प्रवीण पोटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या संदर्भात प्रवीण पोटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। प्रवीण पोटे यांनी उमेदवारी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। मग काय सांगाल, तिसऱ्यांदा या अमरावती विधान परिषदेसाठी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे भाजपकडून, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचे लोकनेते आणि आवडते नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं मी मनापासून पुन्हा आभार व्यक्त करतो की ज्याप्रमाणे मला तिसऱ्यांदा त्यांनी उमेदवारी दिली आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती की हे उमेदवारी दिल्यानंतर 100% जिंकून येतील, त्या अनुषंगाने त्याने मला उमेदवारी दिलेली आहे। मी निवडणूक युद्धासारखी लढतोय, प्रतिस्पर्धी वगैरे हा मी माझा फार विषय लावत नाही। भारतीय जनता पार्टीचे आणि आमच्या घटक पक्षाची मतं जर पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात आहे। भारतीय जनता पार्टीचे मतं कुठल्या पद्धती कधी आजपर्यंत रेकॉर्ड आहे, कधी फुटलेले नाही। कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी किंवा आमचा नगरसेवक असेल, हे लोकांनी भारतीय जनता पार्टी मोठी केलेला हा पक्ष आहे आणि काय लोकांनी घरून भाकरी बांधून ही पार्टी मोठी केलेली आहे। या अनुषंगानं मला कुठेही माझ्या पार्टीवरती कुठेही शंका नाही, माझ्या कुठे नगरसेवकांवरती शंका नाही। आम्ही 100% विजय खेचून आणू आणि चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणू। भारतीय जनता पार्टी सोबत असलेले जे घटक पक्ष आहे हे उमेदवारी टाकू शकत नाही। जर त्यांनी टाकली तर देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा विचार करतील। निश्चितच या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपला विजय मात्र निश्चित असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते प्रवीण पोटे यांनी या ठिकाणी व्यक्त केली। सुरेंद्र कुमार, आपण जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।